कटिंग तर पोऱ्या गप बसला, कटिंग झाल्यावर आडला. रामकृष्ण अरे मित्रांनो, आज आपण चाललो होतो कटिंगला केलवाडला मामाची इथं, कारण पक्षी येणार आहे आपल्यावाले. पक्षी आले पुन्हा आपल्याला सवड नसणार, त्याच्यामुळे आज कटिंग करायला चाललो. भावाला म्हणलं तू फोन बोलू नको, नाही तर गाडी सोडून द्यायला बसला म्हणलं तू. मग आलो मस्त पैकी कटिंगच्या दुकानामध्ये. तिथं काय नंबर नव्हती, लहान टेबरेची चालू होती कटिंग. मस्त कटिंग करत होतो बारक पोऱ्या. आता या टाबरेची कटिंग झाली माझ्यावाले नंबर होता, त्याच्यामुळे मला गपचूप इथं बसावं लागलं. मग आता आपला नंबर येणार होता, म्हणलं आता चला आपली कटिंग करून घेऊ पटकन आपण. त्याच्यात हे टाबर रडायला लागलं, म्हणलं कटिंग झाली म्हणून रडतो का मला पाहिलं म्हणून रडत, ते कळा ना भाऊ. मस्त पैकी 1 2 3 4 कटिंग हाणून घेतली ना. आता ढळवलं म्हणलं आता नाही तर काकडीत आले वय थोडं ज्यूस प्यावा लागत. यांनी रसाचं दुकान आजच सुरू केलं का काय माहिती. दोघं एकमेकात पाहते मग उजगाले ते. म्हणलं अरे आम्हाला जायचंय, तुमचं काय. मी वाट पाहून थकून गेलो. मला याच्यापेक्षा 2 स्ट्रिंगच्या बाटल्या घेतल्या असत्या, आहे त्या परवडल्या असत्या. म्हणलं आता यांचा ज्यूस कधी व्हावा, आणखीन गरम व्हायला बसलं मला. काकाला म्हणलं मी एकदा घरी जाऊन देतो, ऊस झाला का मग मला ना फोन करा. ज्यूस पिऊन घरी आलो, त्याच्यात हेल्मेटच घालून घेतलं. मला मम्मी यायच्या आधी हेल्मेट घालून घ्या, कारण मम्मी विचारिंग कटिंग कशी केली.